चला, परीक्षेला वारंवार आणि सारखा सारखा विचारला जाणारा अतिशय महत्वाचा प्रश्न, हमखास 4 मार्क. आता कसे हमखास 4 मार्क? प्रश्न नीट समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये काय दिले ते बघायचं आणि आपल्याला असणारं नॉलेज आहे ते तिथं अप्लाय करायचा प्रयत्न करायचा आहे. सारख्या सारख्या विचारल्या जाणाऱ्या आणि महत्वाच्या कॉन्सेप्टवर आधारित असणारा महत्वाचा 4 मार्काचा प्रश्न. PQRS सायकलिक आहे, लगेच काय आठवलं पाहिजे? PQRS सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, काय आठवलं पाहिजे? अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पुढचा प्रश्न वाचायच्या आधी एस आणि क्यू ची बेरीज किती असणार आहे? 180. आणि अख्खा पी आणि अख्खा आर याची बेरीज किती असणार आहे? 180. एवढं कळलं. साइड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू साइड आर क्यू. डायग्राम मध्ये जा. साइड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू आर क्यू काय शिकलो आपण? हे दोन कॉर्ड आहेत, एका सर्कलचे काय आहेत? कॉन्ग्रुएंट कॉर्ड. कॉन्ग्रुएंट कॉर्ड सबटेन्स कॉन्ग्रुएंट आर्क. ह्या जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत तर संबंधित आर्क सुद्धा कशा असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे यांचं माप सुद्धा काय असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आर यांचं माप कसं असणार आहे? सारखं असणार आहे. PSR 110 डिग्री. PSR 110 डिग्री हा किती आहे? 110. ऑब्विसली हा किती असणार आहे? 70. सर कसं काय कळलं तुम्हाला? PQRS इज सायकलिक. मग सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग एस आणि क्यू हे अपोजिट आहे. हा जर 110 आहे तर हा किती झाला? आपोआप कळलं आपल्याला किती असणार आहे? 70. पुढे फाइंड मेजर ऑफ अँगल PQR. पहिला प्रश्न मेजर ऑफ अँगल PQR काढलं बघा आपण. PQR चं माप किती असणार आहे? 70. कसं काय कळलं का? का बरं? क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल, देअरफॉर अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. हा जर 110 आहे, हा किती आहे? 110. तर ह्याची हा उरलेला किती असणार आहे? 70. कारण बेरीज किती आली पाहिजे? 180. झाला, पहिला प्रश्न सुटला. मेजर ऑफ आर्क PQR. मेजर ऑफ आर्क PQR शोधा डायग्राम मध्ये. हा तुमचा PQR आहे. हा कोण आहे? PQR. तो तुम्हाला काढायचा आहे. जर बाळांनो हा 110 आहे तर हे टोटल किती असणार आहे? 220. किती असणार आहे? 220. कसं काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हा बघा PSR. नीट लक्ष द्या. अँगल कुठला? PSR. PSR तो याला इंटरसेप्ट करतो, याला इंटरसेप्ट करतो. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार या अँगलचं माप ह्या आर्कच्या काय असणार आहे? निम्म किंवा व्हाईस वर्सा याच्या दुप्पट आर्क असणार आहे. याच्या दुप्पट काय असणार आहे? आर्क. हा किती आहे? 110. म्हणजे हा इंटरसेप्ट केलेला आर्क किती झाला? 220. काय झाला? 220. सो मेजर ऑफ आर्क PQR किती मिळाला आपल्याला? 220. 220. आता पुढचं मेजर ऑफ आर्क QR. मेजर ऑफ आर्क QR आता सांगितलं आपण हे दोन समान तुकडे होतील. PQ कॉन्ग्रुएंट टू QR. मग काय सांगितलं आपण? कॉन्ग्रुएंट कॉर्ड सबटेन्स कॉन्ग्रुएंट आर्क. ह्या जर कॉन्ग्रुएंट कॉर्ड आहेत तर हे दोघं सुद्धा काय आहेत? सारखेच आहेत. मग जर हा दोघं मिळून 220 आहेत, PQ आणि QR दोघं मिळून किती आहेत? 220. म्हणजे एक कितीचा असेल? 110. एक कितीचा असेल? 110. सो QR चं काय झालं माप? 110 डिग्री. किती झालं? 110 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल PRQ. मेजर ऑफ अँगल PRQ अगेन सोपं आहे बघा. PRQ शोधा. PRQ शोधा. हा बघा तुमचा PRQ. हा तुमचा PRQ. मग त्याने कोणाला इंटरसेप्ट केले? PQ ला इंटरसेप्ट केले. कोणाला इंटरसेप्ट केले? PQ ला. PQ चं माप किती निघालं मग? अशी 110. त्याच्या अर्ध्याचा असणार आहे म्हणजे किती? 55. किती असणार आहे? 55. 55 डिग्री. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे त्यामुळे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार काय होणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार इंटरसेप्ट आर्कच्या अर्ध माप असतं. कोणाचं? इन्स्क्राइब्ड अँगलचं. आणि अजून एक प्रॉपर्टी आपण इथं वापरली. कोणती? जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. समजलंय का? ठीक आहे.